नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी काही युजफुल टिप्स घेऊन आलेले आहे. त्यातील आपली पहिली टिप आहे ती म्हणजे खोडरबरसाठी आहे. ज्यावेळेस खोडरबर आपण नवीन घेऊन येतो त्यावेळेस तर तो खूप स्वच्छ असतो, पण सारखं खोडून तो खूपच खराब होऊन जातो. तो अशा पद्धतीने काळपट होऊन जातो. तर असा हा खराब झालेला खोडरबर कशा प्रकारे स्वच्छ करायचा ते बघूया. आता त्यासाठी इथे मी पॅराशूटचं तेल घेतलंय. याच्यातील अगदी 1 थेंबभर तेल आपण या खोडरबरवरती घालून घ्यायचंय. तुम्ही या तेलाच्या ऐवजी तुमच्याकडे जे दुसरं कुठलं तेल असेल तर ते सुद्धा वापरू शकता. आता हे खोडरबरवरती लावून आपण या पद्धतीने बोटाने असं चोळून घ्यायचं आहे. हे चोळताच आता तुम्ही बघू शकता की ते खोडरबर स्वच्छ झालेला आहे. आता हा जो तेलकट झालेला खोडरबर आहे तो आपण आता पुसून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जे तेल आहे ते आपण पुसून घेऊया. कापडाने पुसून झाल्यानंतर त्याचा तेलकटपणा पूर्णपणे घालवण्यासाठी इथे मी थोडंसं कोलगेट घेतले. अगदी थोडंसं कोलगेट आपण या खोडरबरवरती लावायचं आहे आणि बोटाने असा तो चोळून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवूनही घ्यायचा आहे. धुवून झाल्यानंतर तो कापडाने पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घेऊया. अशा प्रकारे हा खोडरबर आपण येथे हा स्वच्छ करून घेतलेला आहे. अगदी नव्यासारखा दिसायला लागलेला आहे. त्यामुळे तुमच्याकडील खोडरबर सुद्धा असा खराब झालेला असेल तर तेलाची ही ट्रिक तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. आपली आता पुढची टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या कॅरी बॅगमध्ये आपण जे काही डाळी किंवा तांदूळ ठेवत असतो त्यासाठी आहे. ज्यावेळेस आपल्याकडे एक्स्ट्राच्या डाळी किंवा तांदूळ असतात किंवा त्याला ठेवण्यासाठी डबा नसतो त्यावेळेस आपण या डाळी तांदूळ अशा पद्धतीने एखाद्या कॅरी बॅगमध्ये ठेवत असतो आणि नंतर त्याची आपण या पद्धतीची अशी गाठ बांधून घेतो. आणि अशी गाठ ज्यावेळेस आपण पॅक बांधून घेतो त्यावेळेस कधी याची ही गाठ आपल्याला पटकन काढता येत नाही आणि ज्यावेळेस आपल्याला ही गाठ निघत नाही त्यावेळेस आपण ही पिशवी फाडूनच काढतो. त्यासाठी आपल्याला इथे ही गाठ पटकन काढण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते आता बघायचं आहे. आपण अशा प्रकारे प्लास्टिक कॅरी बॅगची ही गाठ सोडण्याचा प्रयत्न करतो पण कितीही प्रयत्न केला तर ती पटकन निघत नाही. त्यासाठी आपल्याला ही ट्रिक करायची आहे. ती कुठली ट्रिक आहे ती बघूया. आता या कॅरी बॅगचे जे बंद आहेत ते आपण या पद्धतीने असे पकडून त्याला अशा पद्धतीची पीळ घालायची आहेत आणि याचं पीळ घातल्यानंतर तुम्ही आता हे बघू शकता असं हे रश्शी सारखं तयार होतं. आता अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूचा बंद सुद्धा आपल्याला या पद्धतीने पीळ घालून घ्यायचा आहे. या पद्धतीने बंदाला पीळ घातल्यानंतर हा बंद असा कडक होऊन जातो आणि आतल्या बाजूला आपण असा फक्त सारला की तो पटकन निघतो. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही जर गाठण सोडण्याचा प्रयत्न केला तर ती पटकन सुटते. तुम्ही आता बघू शकता ही गाठण किती सहज आणि सोप्या पद्धतीने ते आपण आता ही सोडून घेतलेली आहे ते बघा. त्यामुळे तुमच्याकडील सुद्धा कॅरी बॅगची गाठण अशी पॅक होत असेल तर ही ट्रिक नक्कीच ट्राय करा. आता याच कॅरी बॅगची मी दुसऱ्या प्रकारची गाठ तुम्हाला बांधून दाखवते. आपण या पद्धतीने सुद्धा अशी कॅरी बॅगची कधी गाठ बांधत असतो. अशा प्रकारे बांधलेली ही गाठ सुद्धा आपण याच ट्रिकचा वापर करून खूप सोप्या पद्धतीने सहज काढू शकतो. ज्याप्रमाणे अगोदर आपण बंदाला पीळ घातला होता त्याचप्रमाणे आपण या बंदाला सुद्धा असा पीळ घालायचा आहे आणि बाहेरच्या बाजूला असा दाबायचा आहे. या पद्धतीची गाठ सुद्धा आपण याच ट्रिकचा वापर करून किती सहज सोप्या पद्धतीने सोडवलेली आहे ते बघा. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर ही आयडिया आवडली असेल किंवा याच्या अगोदर तुम्ही कधी बघितली होती का नक्की कमेंट करून सांगा. आता इथे माझ्याकडील एक कागदी शॉपिंग बॅग आहे. अशी कागदी शॉपिंग बॅग ज्यावेळेस आपल्याकडे असते त्यावेळेस तिचा काय उपयोग करायचा हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे आपण ती फेकून देतो. आज या शॉपिंग बॅगचा तुम्हाला कशा प्रकारे फेकून न देता वापर करायचा, ती कशा प्रकारे उपयोगात आणायची ते दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला ही शॉपिंग बॅग अगदी मधोमध अशी पकडून आतल्या बाजूला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो असा खालच्या बाजूला दाबून फोल्ड करून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल ती फोल्ड करण्याच्या ऐवजी वरच्या बाजूने आपण कटही करू शकतो, पण कट केली तर ती आणखीन मजबूत होणार नाही. त्यासाठी आपल्याला ती आतल्या बाजूला अशी फोल्ड केल्यानंतर ती एकदम मजबूत अशी होईल. आता अशा प्रकारे तयार करून घेतलेल्या या बॅगचा ऑर्गनायझर सारखा उपयोग इथे आपण करणार आहोत. त्यासाठी इथे मी याच्यामध्ये बेडशीट ठेवणार आहेत. हे जे बेडशीट आहे ते मी रोल आकारामध्ये असे फोल्ड करून घेतलेले आहे. ते छोट्या आकारामध्ये असे फोल्ड केल्यामुळे ते सहज याच्यामध्ये बसतात. अशा प्रकारच्या शॉपिंग बॅगचा जर तुम्ही वापर बेडशीट ठेवण्याच्या ऐवजी कपडे ठेवण्यासाठी केला तर कपाटामध्ये भरपूर जागा शिल्लक राहील आणि कपडे सुद्धा तुमचे ऑर्गनाइज राहतील. त्यामुळे ही शॉपिंग बॅगची आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्की ट्राय करा. आपली पुढची टिप आहे ती म्हणजे किचन ओट्यासाठी आहे. हा किचन ओटा मी घासून स्वच्छ करून घेतलाय तरी सुद्धा हा पांढरट दिसत आहे. असा पांढरट झालेला किचन ओटा कशा प्रकारे अगदी नव्यासारखा चमकवायचा त्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे ते बघायचंय. त्यासाठी इथे मी पॅराशूटचं तेल घेतलेलं आहे. आता याच्यातील अगदी 3-4 थेंब आपल्याला ज्या जाग्यावरती पांढरट झालेला आहे त्या जाग्यावरती असं टाकून घ्यायचंय. तुमच्याकडील किचन ओटा जर पूर्ण पांढरट झालेला असेल तर त्या सर्व जागेवरती तुम्ही अशा पद्धतीने हे तेल पसरून घालायचे. अशा पद्धतीने थोडंसं तेल घालून झाल्यानंतर आपल्याला आता एक कापड घ्यायचंय. असा छोटासा कापडाचा तुकडा घेऊन हे तेल आपण या ओट्याला असं पसरून व्यवस्थित लावून घ्यायचंय.
या पद्धतीने ज्या ठिकाणी पांढरट झालेलं आहे त्या जागेवरती असं चोळून लावायचे. असं चोळून झाल्यानंतर आता एक्स्ट्राचं जे तेल आहे ते आपल्याला पुन्हा एकदा याच कापडाच्या आतल्या बाजूने पुसून घ्यायचे. ज्या ठिकाणी कापड तेलकट नाही अशा बाजूने आपल्याला हे व्यवस्थित असं पुसून घ्यायचंय. असं पुसून झाल्यानंतर हा ओटा आता तुम्हाला हात फिरवून दाखवते किती स्वच्छ झालेला आहे ते बघा. जराही कुठेही याच्यावरती तेलकटपणा शिल्लक राहिलेला नाही आणि याच्यावरती चमकही तुम्ही बघू शकता किती छान आलेली आहे. आता हा ओटा तुम्हाला दाखवते. ते तुम्ही बघू शकता दोन्ही भागामध्ये किती फरक दिसत आहे ते बघा. ज्या ठिकाणी आपण तेल लावलेलं नाही आणि ज्या ठिकाणी तेल लावलेलं आहे ते बघा, दोन्ही भाग वेगवेगळे दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा किचन ओटा चमकवण्यासाठी तेलाचा असा वापर नक्कीच करून बघा. आता इथे मी अर्धा कोबी घेतलेला आहे. हा कोबी आपण आता कशा प्रकारे सहज सोप्या पद्धतीने बारीक कट करायचा त्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते दाखवणार आहे. अगोदर हा कोबी मी तुम्हाला या पद्धतीने चाकूने कट करून दाखवत आहे. अशा पद्धतीने आपण हा कट करत असतो, पण प्रत्येकालाच हा कोबी या पद्धतीने कट करता येत नाही. त्यासाठी हा कोबी झटपट बारीक कट करण्यासाठी पिलरचा उपयोग कशा प्रकारे करायचा ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे. ज्याप्रमाणे बटाट्याची साल काढण्यासाठी पिलरचा वापर आपण करत असतो त्याचप्रमाणे कोबी बारीक कट करण्यासाठी सुद्धा आपण या पद्धतीने पिलरचा असा वापर करू शकतो. आता तुम्ही बघू शकता हा कोबी किती बारीक कट झालेला आहे. अशा पद्धतीने पिलरचा वापर करून तुम्ही सुद्धा असा बारीक कोबी कट करू शकता. तुम्हाला जर चाकूने बारीक कट करता येत नसेल तर पिलरचा असा वापर करून तुम्हाला पाहिजे तसा कोबी तुम्ही कट करू शकता. मी तुम्हाला क्लोजअप टूथपेस्टच्या बॉक्सपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपल्याला या बॉक्सची जी ओपन केलेली बाजू आहे ती अशा पद्धतीने व्यवस्थितपणे बंद करून घ्यायची आहे. बॉक्स व्यवस्थित पॅक होण्यासाठी इथे मी सेलो टेपचा वापर करत आहे. अशा पद्धतीने सेलो टेपच्या 3 पट्ट्या इथे मी लावून घेतलेल्या आहेत. या पद्धतीने दोन्ही बाजूने आपण हा बॉक्स व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायचा आहे. आता आपल्याला या बॉक्सला कट करायचा आहे. कट करण्यासाठी इथे मी एक बाजू छोटी आणि एक बाजू मोठी अशा पद्धतीने कट करून घेत आहे. कैचीने आपण या पद्धतीने व्यवस्थितपणे बॉक्सचे 2 तुकडे कट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला याला जोडून घ्यायचं आहे. जोडून घेण्यासाठी इथे मी स्टेपलरचा वापर करणार आहे. स्टेपलरच्या इथे याला मी 2 पिन करून घेणार आहे. अशा पद्धतीने जोडून झाल्यानंतर आता आपल्याला याला डेकोरेट करायचं आहे. डेकोरेट करण्यासाठी इथे आपल्याला अगोदर याला व्हाईट पेपर लावून घ्यायचा आहे. हा पेपर चिकटवण्यासाठी इथे मी फेविकॉलचा वापर करत आहे. अशा पद्धतीने फेविकॉल लावून आपण हा व्यवस्थितपणे चिकटून घेऊया. या पद्धतीने चिकटून झाल्यानंतर वरूनही आपण तो एक्स्ट्राचा जो राहिलेला आहे आतल्या बाजूला व्यवस्थितपणे चिकटून घ्यायचा आहे. पेपर चिकटवल्यानंतर या बॉक्सच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला त्याला डेकोरेट करायचं आहे. डेकोरेट करण्यासाठी इथे मी स्केच पेनचा वापर करत आहे. अशा पद्धतीने पिंक कलरच्या हार्टची डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे. अशा प्रकारचे छोटे छोटे हार्ट करून झाल्यानंतर ग्रीन कलरच्या स्केच पेनने आपण या पद्धतीने याला लाईन करून त्याच्यावरती छान अशी डिझाईन करून घ्यायची आहे. अशा प्रकारची साधी सिंपल पण दिसायला खूप सुंदर दिसणारी अशी डिझाईन या बॉक्सवरती आपण करून घेतलेली आहे. आता याचा उपयोग मी पेन स्टँड सारखा करणार आहे. अशा पद्धतीने एका मोठ्या बॉक्समध्ये आपण पेन ठेवलेले आहेत आणि छोट्या बॉक्समध्ये आपण आर्टिफिशियल प्लांट ठेवायचा आहे. तुम्हाला याचा वापर जसा करायचा आहे तसा तुम्ही करू शकता. दोन्ही बॉक्समध्ये तुम्ही पेन ठेवू शकता. अशा प्रकारचा सुंदर असा पेन स्टँड आपण या क्लोजअपच्या बॉक्सपासून बनवून घेतलेला आहे. तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा.